नमस्कार मित्र हो. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2026 उद्यापासून सुरुवात होते. 28, 29 आणि 30 उद्या कोणकोणत्या 4 टीम खेळणार आहेत आणि त्या 4 टीमचे आयकॉन प्लेयर आणि त्या टीममध्ये कोणकोणते प्लेयर खेळणार आहेत त्याची मी तुम्हाला सविस्तर माहिती पुढे सांगतो. तर हे पहा मित्रांनो, उद्याचे सामने 28 जून. पहिला सामना होईल ठीक 9 वाजता. अर्जुन खानदारी फाउंडेशन कुनकाई शीतलाई विटवा विज NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. आणि दुसरा सामना होईल ताई पॅकर्स पालघर विज स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11. अशा या 4 टीम उद्या खेळताना दिसतील. त्यांच्यामध्ये मॅच फर्स्ट विनर, मॅच सेकंड विनर, त्यानंतर मॅच फर्स्ट लूजर, मॅच सेकंड लूजर, मॅच फोर्थ विनर आणि मॅच 3 लूजर असे 2 टीम क्वालिफाय होतील सेमीफायनलसाठी. कारण टोटल 8च टीम आहेत, 2 दिवस आणि फायनल डे तिसऱ्या दिवशी, म्हणून एका दिवसात 2 टीम सेमीफायनलला क्वालिफाय होणार आहेत. तर मित्रांनो, कुनकाई शीतलाई विटवा या संघाचा आयकॉन खेळाडू कोण आहे आणि त्या टीममध्ये कोणकोणते प्लेयर आहेत ते पाहूया. तर हे पहा या मित्रांनो, या संघाचा आयकॉन आहे महेश नानगुडे. मुळशी पॅटर्न म्हणून हा खेळाडू प्रसिद्ध आहे. मित्रांनो, हा खेळाडू प्रथमतः रबर बॉलमुळेच हा खेळाडू आज टेनिस जगताला मिळालेला आहे. हा खेळाडू ISPLसुद्धा खेळला आणि अतिशय दर्जेदार फलंदाजी त्याची संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर ऑल इंडियाने पाहिलेली आहे. असा हा महेश नानगुडे या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. तर या संघामध्ये कोणकोण खेळाडू आहेत तेही तुम्हाला सांगतो. मुजाम्मिल खान, दिनू कांबळे, अमित पांडे, सचिन काटकर, प्रीतम परब, उमर खान, सौरभ म्हात्रे, कबीर सिंग, अमय आक्षे, प्रितेश जोशी, जतन ठक्कर, कलम अली अमन, रोहित यादव, हरेंद्र खारकर असे सर्व खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. आणि उद्या ठीक 9 वाजता यांचा पहिलाच सामना आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणती टीम आहे आणि त्या टीमचा आयकॉन खेळाडू आणि त्या टीममध्ये कोणकोणते खेळाडू आहेत तेही तुम्हाला लगेच मी पुढे सांगतो. तर मित्रांनो, परी पॅकर्स या संघाचा आयकॉन खेळाडू प्रथमेश ठाकरे. हा खेळाडूसुद्धा मित्रांनो सुरुवातीला रबर बॉलच खेळायचा, त्यामधूनच हा सुद्धा टेनिस जगतामध्ये अतिशय प्रसिद्ध असा हा खेळाडू झालेला आहे. संपूर्ण इंडियामध्ये ऑलराऊंडर म्हणून प्रथम 10मध्ये हा खेळाडू आहे प्रथमेश ठाकरे. फलंदाजीसुद्धा तेवढीच आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणसुद्धा अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू आहे. या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. त्यानंतर या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत पहा. अक्षय तेटे, वीरू बाबेरा, सुमित ढेकळे, अमित धसळे, गंगाधर इंगोले, रेनल इत्तूर, प्रतीक घरात, मॅकमिलन गोविंद, राहुल जोगाडिया, प्रतीक पाटील, अवधूत कामत, सूरज फास्टे, भार्गव पाटील आणि राहुल पाटील असे या संघामध्ये खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. दुसरा सामना आहे ताई पॅकर्स विरुद्ध रिग्नेश 11. तर ताई पॅकर्स संघाचा आयकॉन खेळाडू आहे प्रशांत घरत. या खेळाडूलासुद्धा मित्रांनो कोण विसरणार. हल्ल्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडलेला आहे. कित्येक सामन्यामध्ये मालिकावीरचा किताब या खेळाडूला मिळालेला आहे. कोकणामध्ये झालेल्या बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, अक्षरशः या खेळाडूने गाजवलेले आहे. त्यामुळे प्रेक्षकांनीसुद्धा या खेळाडूला डोक्यावरती घेतलेला आहे. असा हा आयकॉन खेळाडू प्रशांत घरत. आणि या संघामध्ये कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत ते पहा. फिरोज शेख, आर्यन भोईर, आयुब शेख, निखिल जाधव, प्रज्वत आंबेरे, पंकज पाटील, एजाज कुरेशी, सूरज केनी, ओमकार देसाई, आशिष मिश्रा, प्रतीक डोंगरे, रोहित नार्वेकर, विघ्नेश साखळतोडे, बबल नाईक. मित्रांनो, या संघामध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत, तारे सितारे आहेत, परंतु या संघामध्ये भरपूर आपल्याला युवा खेळाडू दिसतात. त्यामध्ये प्रशांत घरत हा आयकॉन खेळाडूसुद्धा युवाच आहे. आर्यन भोईर, त्यानंतर फिरोज शेख हे दोनही गोलंदाज युवा आहेत. त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर कित्येक फलंदाजाला नाचवलेलं आहे. असे हे 2 गोलंदाज युवा आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू बबल नाईक सर्वांचाच आवडता खेळाडू आहे.
हा बबल नाईकसुद्धा आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसेल. हल्लीच झालेल्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटर 51,000 कॅश प्राईज बबल नाईकला मिळाली होती. असा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू बबल नाईक आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसेल. या संघामध्ये भरपूर तारेसितारे आहेत. निश्चित मॅच पाहण्यासाठी मजा असेल. संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचं लक्ष असेल बबल नाईकच्या खेळावरती आणि निश्चित बबल नाईक सर्वच सिंधुदुर्गवासियांच्या अपेक्षा पूर्ण करेल. तर मित्रांनो, रिग्नेश 11 या संघाचा आयकॉन खेळाडू आहे ऋतिक पाटील. या खेळाडूलासुद्धा मित्रांनो कोणच विसरणार नाही. आत्ताच ग्रामीण बिग बॅश झाली होती, त्यामध्ये सुद्धा या खेळाडूने तब्बल 2-3 अर्धशतकसुद्धा झळकावले होते. आपल्या संघासाठी जबरदस्त पारी खेळत होता हा खेळाडू आणि तोच हल्ली तुम्हाला ओपन टुर्नामेंटलासुद्धा दिसला असेल. ऋतिक पाटील यंगस्टार आहे आणि या संघाचा तो आयकॉन खेळाडू आहे. आणि त्याच्या संघामध्ये कोण खेळाडू आहेत पहा. सूरज पाटील, विनायक भोईर, भावेश पवार, पवन केनी हे 2 स्टारकास्ट याच संघामध्ये खेळताना दिसतील. बरेचसे जण विचारत असतात कमेंटमध्ये भावेश कुणाच्या टीममध्ये आहे, पवन कुणाच्या टीममध्ये आहे. तर हे दोनही स्टारकास्ट ग्रामीण बिग बॅशचे हे ऋतिक पाटील यांच्या संघामध्ये खेळणार आहेत. हे सर्वच ग्रामीण म्हणजे एक गाव संघाचे खेळाडू आहेत. त्यानंतर मयूर वाघमारे, विनीत माळी, करण पाटील, अमय लाड, सुहास पवार, सुलतान खान, सनी पाटील, भावेश नाईक, योगेश भालेकर, प्रितेश पाटील अगदी ग्रामीणचेच प्लेयर या संघामध्ये खेळताना दिसतात आपल्याला. यामध्ये भावेश नाईकसुद्धा तुम्ही पाहिला असेल, ग्रामीण लीगला जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर पवन केनी, भावेश पवार, ऋतिक पाटील हे सर्वच गावाईच्या टीममधून आज संपूर्ण मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतात. अगदी ISPLसुद्धा खेळलेले हे सर्वच प्लेयर आहेत. आपल्या गावच्या संघामधून हे मोठे झालेत, आज ISPL खेळतात. तरीसुद्धा ते आपल्या गावच्या टीमला कधीही विसरत नाहीत. तरीसुद्धा आपल्या त्या गावच्या टीममध्ये नेहमी सर्वात प्राधान्य आपल्या गावच्या टीमला देतात आणि म्हणूनच आज हे खेळाडू अगदी मोठे झालेले आहेत आणि तुम्हाला ISPLमध्ये सुद्धा खेळताना दिसतात. म्हणूनच त्यांचा चाहता वर्गसुद्धा खूप मोठा आहे. तर निश्चितच मित्रहो, या सामन्यालासुद्धा खूप मजा येईल. संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचंसुद्धा लक्ष असेल. एका साईडने बबल नाईक आणि ह्या दुसऱ्या साईडने रिग्नेश 11 हा संघ ऋतिक पाटीलच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल. परंतु सिंधुदुर्गवासियांचं लक्ष असेल बबल नाईकवरती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन मॅचेसची संपूर्ण माहिती मला जिथपर्यंत माहिती मिळेल ती संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कमी जास्त काय होत असेल तर निश्चित मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. आपलाच मित्र म्हणून आपल्या मित्राला सपोर्ट करा. यानंतरही रबरच्या खूप मोठमोठ्या टुर्नामेंट आहेत. यानंतर मुंबईमध्ये सुद्धा एक टुर्नामेंट आहे. त्यानंतर पुण्यामध्ये एक टुर्नामेंट आहे. कोल्हापूरमध्ये MJ चषक आहे. निपाणीमध्ये सुद्धा मोठी टुर्नामेंट आहे. या सर्व टुर्नामेंटची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देईल. ही टुर्नामेंट संपल्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा एक मोठी टुर्नामेंट आहे. तर त्या ठिकाणीसुद्धा कोणत्या दिवशी कोणते प्लेयर खेळतील, कोणत्या संघात खेळतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चुका होत असतील तर आपला मित्र, आपला भाऊ म्हणून निश्चित मला कमेंटद्वारे सुद्धा कळवा. धन्यवाद मित्रहो, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.